मोबाईल त्याच्यामधनं अदृश्य शक्ती मदत करेल अशी बोललं जाते. पुण्याला पटकवली विधान राजू खरे सुद्धा दावा करतायत की सगळ्यात जास्त मत आहेत पालकमंत्री पालकाप्रमाणे वागत आहेत. प्रस्थापित घराण्याची जी मतं आहेत भाजपनं संपवली ती आम्हाला मिळते. पालकमंत्री माझी जबाबदारी जी आहे ती मी काम करतो. पालकमंत्री पदाची व्याख्या त्यांच्या लेखी दुसरी असू शकते आणि त्या पद्धतीचा पालकमंत्री मी नाही. मी सामान्य माणसाचा सहकारी आहे, सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे आणि सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण मी करतो. प्रस्थापितांचं रांगून चालून करायचे राजकारणामध्ये काही कारण नाही. जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते खूप चांगलं काम करणारे, ते जिवंत आहेत, ते त्यांचं कामही चांगलं आहे. त्यामुळे त्यांना कुठल्या याची सहानुभूतीची आवश्यकता भासत नाही. सहानुभूतीची आवश्यकता कुणाला भासते ज्यांनी पाप केलंय. ज्यांनी पाप केलंय त्यांना भीती वाटते आणि त्यांनाच अडचण वाटते. त्यांच्याकडनं प्रचार असं केला जातो की प्रचारकांनी दरवेळेस शब्द पाळलेला आहे पक्षाकडनं किंवा इथल्या नेत्यांकडनं त्यांच्यावर अन्याय होतोय. आता आमच्या पक्षामध्ये काय चाललंय किंवा कुणावर अन्याय होतो हे बघायचं त्यांचं काम नाही. त्यांच्याकडे खूप अडचणी आहेत, त्यांचं बघा. पक्षातले चारीच्या चारी आमदार आमच्यासोबत का फिरतात ह्याच्यावर आत्मपरीक्षण करा. आमचा प्रशांत मालकांचा सन्मान करण्याची क्षमता आमच्या मुख्यमंत्री मोदयांच्या मध्ये आहे, आमच्या पक्षामध्ये आहे. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो की प्रशांत मालक इथं आम्ही सगळेजण आहोत, याच्यापेक्षा सगळ्यात चांगले संबंध प्रशांत मालकाशी, मुख्यमंत्री मोदयांशी प्रशांत मालकाचे आहेत. त्यामुळे प्रशांत मालकाला पार्टी योग्य न्याय देईल याची चिंता बाहेरच्यांनी करायची आवश्यकता नाही. आपलं घर जळतंय ते बघा. मी आपल्याला सातत्याने सांगत आलो, मी निवडणूक पाहतोय, डोळ्यानं पाहतोय. मतदार आमच्या सोबत आहे आणि ही निवडणूक आम्ही खूप मोठ्या फरकानं जिंकू. अबकी बार 500 पार. रेशील मोहिते पाटील म्हणतात की पालकमंत्री म्हणतात की मी पोस्टमन आहेत का, खरंच मला माहिती नाही नक्की काय येतं. मी बिलकुल पोस्टमन आहे. मला पोस्टमन म्हणून गेला लाज वाटत नाही. माझा जन्म सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झालेला नाही. एक साधारण सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा जन्म झालेला आहे आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवत असताना सामान्य माणसाच्या अडचणी, सामान्य माणसाचे विषय सरकारपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि ते सोडवून घेणं हे माझं काम आहे. आणि ते काम करत असताना मला कोणी पोस्टमन म्हणला, वकील म्हणला आणि कोण काय म्हटलं ते मला फरक पडत नाही. मला पोस्टमन म्हणलं तरी मला त्याचा अभिमान आहे, कारण मी सामान्य माणसाचे प्रश्न माझ्या पोस्टातनं घेऊन जातो आणि ते सोडवून परत घेऊन येतो. त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना ते कसं समजेल, कारण त्यांना आजपर्यंत याचा कधी अनुभवच नाही. महाविकास आघाडीच्या बऱ्याच आमदारांचा आपल्या उमेदवाराला पाठिंबा आहे. खासदार एकटेच मोहिते पाटील करतात, दुसऱ्या खासदार सोलापूरच्या मात्र कुठंच दिसत नाही. सगळं काय फाटाफुटीचा विषय नाही. आता ज्यांच्याकडे जे ज्यांच्याकडे मत आहेत ते फिरतायत, ज्यांच्याकडे मत नसतील ते फिरतील. त्यामुळं इथंही काही वेगळी परिस्थिती नाही. मी म्हणलं ना, आम्ही आमच्याकडे किती मतदान आहे म्हणून आम्हाला काय गर्व नाही आहे. प्रत्येक शेवटी मतदान होईपर्यंत 5 वाजेपर्यंत प्रत्येक मताजवळ जाणं, मतदान घेणं, करून घेणं ही आमची जबाबदारी. आम्ही काम करतोय आणि आमच्या महायुतीच्या बळावर भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि जिल्ह्यामध्ये 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून आलेलं आहे. बाकी आमची महायुती आमच्या सोबत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही. पण आमचा जो आता लढाई आहे तो 500 पार होण्यासाठीच आहे.